नमस्कार. मी आज मुद्दामून व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याशी ग्रामस्थांशी संपर्क साधत आहे. सततचा संपर्क आपण व्हॉट्सअपच्या माध्यमातून संपर्क करतच आहोत. पण एक ग्राम सरकारकडून सर्व शेतकऱ्यांची ॲग्रिस्टॅक नोंदणी करावीची आहे आणि तो दाखला आपल्याला प्रत्येक शेतकऱ्याला ॲग्रिस्टॅकची नोंदणी करून तो आपला लाभ घ्यायचा आहे. पण आज मी मुद्दाम इथे आलेलो आहे की ॲग्रिस्टॅकची नोंदणीसाठी आपण ग्रामपंचायत स्तरावरती विशेषचा पाठपुरावा करतो आणि प्रत्येक लोकांना सांगतो की आपण आपल्या शेतकऱ्यांनी ॲग्रिस्टॅक नोंदणी करणं आवश्यक आहे. आणि सरकारकडून पण म्हणजे महसूल डिपार्टमेंट असेल, तलाठी च्याकडून, त्याचबरोबर ती कृषी डिपार्टमेंटकडून, कृषी विभागाकडून सततचा पाठपुरावा करतो की ॲग्रिस्टॅक नोंदणी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी करावी असं आवाहन करण्यात येत आहे. ॲग्रिस्टॅकची नोंदणी प्रत्येक लाभासाठी उपयोगी आहे. जो शासनाकडून कृषीच्या विभागाचा जो लाभ दिला जाईल त्याच्यासाठी ॲग्रिस्टॅक नोंदणी आवश्यक असणार आहे. ॲग्रिस्टॅक नंबर नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांस त्याचा लाभ मिळणार आहे. शासनामार्फत PM किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना लाभ दिला जातो आणि त्याच्यासाठी आता ॲग्रिस्टॅक नोंदणी असेल त्या शेतकऱ्यांना PM किसान योजनेचा लाभ मिळणार आहे. शासनाच्या ग्रामपंचायतच्या माध्यमातून, तलाठ्यांच्या माध्यमातून, कृषी विभागाच्या माध्यमातून सततचं आव्हान आपण करतो आहे. पण तरीसुद्धा कर्दे गावातील 79 लोकांनी ॲग्रिस्टॅक नोंदणी केलेली नाही आहे आणि ते ॲग्रिस्टॅक नोंदणी न केल्यामुळे PM किसानच्या योजनेचा लाभ त्यांना मिळण्यास अडचण निर्माण होणार आहे. तरी मी मुद्दामून आज सांगतो आहे की ह्या 79 लोकांनी जास्तीत जास्त लवकर ग्रामपंचायतमध्ये येऊन किंवा आपले सेवा केंद्र दापोलीमध्ये आपले सेवा केंद्र आहे तिथे जाऊन आपली ॲग्रिस्टॅकची नोंदणी करायची आहे. त्याच्यासाठी कागदपत्र आधार कार्ड लागतो आहे, त्याचबरोबर ती सातबारा लागतो आहे. ह्या 2 गोष्टी लागतात आणि मोबाईल नंबर लागतो आहे. जो तुमचा रजिस्टर मोबाईल नंबर असेल तो मोबाईल नंबर आपल्याला असा असणं आवश्यक आहे. तरी आपण सर्वांनी मी जी नावं असते, मी मुद्दामून आज यादीची नावं आपल्यासमोर वाचते. ह्या सगळ्या शेतकऱ्यांना आवाहन करतो आहे की आपण गावातील सर्वच शेतकऱ्यांनी ॲग्रिस्टॅक नोंदणी करणं आवश्यक आहे. पण प्राधान्याने PM किसानचा ज्यांचा लाभ मिळतो आहे त्यांनी ॲग्रिस्टॅक नोंदणी प्राधान्याने करावी अशी विनंती या निमित्ताने करतो आहे.